नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या सरकारी नोकर भरतीविषयी आणि जाहिरातीविषयी व्हिडिओ अपलोड करत असतो. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता की ही इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन याची ही ॲड आहे. तर ही ॲड म्हणजे ही रिक्रुटमेंट प्रोबेशनरी ऑफिसर्स अँड मॅनेजमेंट ट्रेनीज इन पार्टिसिपेटिंग बँक्स यांच्यासाठी आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता की ही खूप मोठी ॲड आहे, म्हणजे जवळजवळ 53 पानांची ॲड आहे. तर इतकं करत म्हणजे इतकं पाहत बसणार नाहीत आपण, कारण की मग याच्यामध्ये खूप वेळ जाईल. तर आपण याच्यामध्ये मेन मुद्देच कव्हर करणार आहोत. तर चला पाहूयात. तर इथे त्यांनी त्यांचे इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत. तर ते आपण पाहूयात. तर इथं पहा मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची तारीख त्यांनी 1/7/2025 ते 21/7/2025 ही दिलेली आहे. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज याच्यासाठी त्यांनी 1/7/2025 ते 21/7/2025 ही तारीख आहे. त्यांनी प्री एक्झामिनेशनचं ट्रेनिंग म्हणजे PET ऑगस्टमध्ये कंडक्ट केलेली आहे. डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे प्रीचं ऑनलाईन कॉल लेटर तुम्हाला ऑगस्ट 2025मध्ये येईल. ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी ऑगस्ट 2025मध्येच असणार आहे. त्याचा प्रिलिमिनरीचा रिझल्ट सप्टेंबर 2025मध्ये लागेल. आणि डाउनलोड ऑफ कॉल लेटर मेन्ससाठी सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला कॉल लेटर येऊन जाईल. इथं पहा त्यांनी दिलेलं आहे. मेन्स एक्झाम ही ऑक्टोबर 2025च्या दरम्यान असणार आहे. डिक्लेरेशन रिझल्ट म्हणजे मेन्सचं रिझल्ट डिक्लेअर त्यांनी नोव्हेंबर 2025च्या दरम्यान करणार आहेत. पर्सनॅलिटी टेस्ट नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान असणार आहे. आणि इंटरव्ह्यू तुमचा डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान असणार आहे. आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी असणार आहे ती जानेवारी आणि फेब्रुवारी 2026च्या दरम्यान असणार आहे. म्हणजे ऑल ओव्हर त्यांचं जे शेड्यूल आहे ते त्यांनी इथं दिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकताय की ह्या बँक पार्टिसिपेट असतात IBPSमध्ये. तर इथं सॅलरी दिलेली आहे. तर बेसिक त्यांची 48,480 ते 62,480 पर्यंत स्केल आहे. इथे एजचा क्रायटेरिया दिलेला आहे मित्रांनो. तर मिनिमम एज 20 इयर्स ते मॅक्झिमम इयर्स 30 इयर्स आहे. शेड्यूल कास्टसाठी 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकताय पर्सनल डिसॅबिलिटीजसाठी 10 वर्षांचं, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षांचं, अशा प्रकारे रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे. तर कोणत्याही विद्यापीठाची डिग्री आपल्याला चालणार आहे. त्या डिग्रीवरती आपण ही एक्झाम देऊ शकतो. इथं फीज दिलेली आहे मित्रांनो. तर SC/STसाठी 175 रुपये असणार आहे. आणि ऑदर्ससाठी 850 रुपये असणार आहे. इथे त्यांनी स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशनचा चार्ट दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय की इंग्लिश लँग्वेजसाठी 30 क्वेश्चन्स असणार आहेत. मॅक्झिमम मार्क 30 असणार आहेत. आणि एक्झामचं मीडियम इंग्लिश असणार आहे. आणि टाईम 20 मिनिट असणार आहे. तसेच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 35 क्वेश्चन्स असणार आहेत 30 मार्कांसाठी. आणि याची मीडियम ऑफ एक्झाम म्हणजे इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे.
तर तुम्ही त्याच्यामध्ये एक कोणती तरी लँग्वेज चॉईस करू शकता आणि याच्यासाठी पण 20 मिनिटच असणार आहेत. रिजनिंग ॲबिलिटीसाठी 35 क्वेश्चन आहेत, 40 मार्क आहेत आणि त्याच्यासाठीही मीडियम इंग्लिश आणि हिंदी आहे आणि ते 20 मार्कांसाठी आहे. असे एकूण 100 प्रश्न, 100 मार्क्स आणि 60 मिनिटांसाठी ही वेळ दिलेली आहे. प्री एक्झामनंतर इथं मेन्सचं शेड्यूल दिलेलं आहे. तर मेन्समध्ये रिझनिंग असणार आहे, त्याच्यामध्ये 40 प्रश्न असणार आहेत 60 मार्कांसाठी आणि त्याचं मीडियम इंग्लिश आणि हिंदी असणार आहे आणि त्याच्यासाठी 50 मिनटं मित्रांनो दिलेली आहेत. त्याच्यानंतर जनरल, इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्स अवेअरनेस इन्क्लुडिंग RBI, तर याचे 35 क्वेश्चन्स असणार आहेत 50 मार्कांसाठी आणि इंग्लिश किंवा हिंदीमध्ये आपण ते प्रश्न सोडवू शकतो आणि याच्यासाठी 25 मिनटं असणार आहेत. इंग्लिश लँग्वेजचे 35 प्रश्न असणार आहेत 40 मार्कांसाठी, मीडियम इंग्लिश असणार आहे आणि 40 मिनटं असणार आहेत. त्याच्यानंतर डाटा ॲनालिसिस, त्याच्यासाठी 35 प्रश्न, 50 मार्क, मीडियम इंग्लिश किंवा हिंदी आणि 45 मिनटं असणार आहेत. असे टोटल 145 प्रश्न आणि 200 मार्क असणार आहेत. 160 मिनिटांसाठी हे एक्झाम असणार आहे आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पण असणार आहे. त्याच्यामध्ये एसे आणि कॉम्पेरेसेशन असणार आहे. तर ते 25 मार्कांसाठी असणार आहे इंग्लिशमधून आणि त्याच्यासाठी तुम्हाला 30 मिनटं दिलेली आहेत. त्याच्यानंतर आपला तिसरा टप्पा मित्रांनो पर्सनॅलिटी टेस्टचा असणार आहे, म्हणजेच इंटरव्ह्यू प्रोसेसचा असणार आहे. आणि इथं मित्रांनो फक्त ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन स्वीकारलं जाणार आहे आणि ते 1/7/2025 ते 21/7/2025 या वेळेतच स्वीकारलं जाणार आहे. आणि ते आपण पाहू शकता की या ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी त्यांनी एका क्वेश्चनसाठी 0.25 हे असे मार्क्स कट करणार आहेत, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे या एक्झामसाठी मित्रांनो. म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क कट होणार आहे. त्यामुळे जेवढे अचूक प्रश्न तुम्हाला येतात, म्हणजे जेवढ्याच अचूक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवता येतील तितकीच सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, जेणेकरून निगेटिव्ह मार्क्स जास्त वाढणार नाहीत आणि आपले मार्क कट होणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपण आता IBPSची जाहिरात पाहिलेली आहे. तर मित्रांनो अभ्यास करत राहा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अशी माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचेल आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.